नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. छत्रपती शिवरायांना संपवायला निघालेल्या छत्रपती संभाजीराजांचा छळ करकरून त्यांना मारणाऱ्या क्रूरकर्म्या औरंग्याची काळजी आजही घेतली जाते. तो थडग्यात पडलाय, पण त्याच्या थडग्याची काळजी तुमच्या माझ्या पैशाने घेतली जाते. हे ऐकून तुम्हाला संताप यायला हवा, पण हे वास्तव समोर आणण्याच्या ऐवजी ते दाबून टाकण्याचा प्रयत्न इतके वर्ष होत आला. माहितीच्या अधिकारामध्ये जनतेच्या पैशानं औरंग्याच्या थडग्याची काळजी राखली जात आहे हे पुराव्यानिशी समोर आलंय. हे लाड हवेत कशाला, उखडून फेका ती कबर, असं म्हणत उदयन महाराज यांनी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवरायांचे वंशज असलेले उदयन महाराज यांचा संताप योग्य आहे, पण हे कितपत शक्य आहे हा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खुलताबाद इथं औरंग्याच्या थडग्याची देखभाल भारतीय पुरातत्व खात्याच्याकडून होते आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून जनतेचा पैसा खर्च होतोय. हा तपशील हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत मिळवलाय. म्हणजे हा तपशील 100% खरा आहे, कारण तसा तपशील त्यांना कागदोपत्री सरकार दरबारातून उपलब्ध झालाय. हा तपशील मिळवल्यानंतर तो जेव्हा सार्वजनिक झाला तेव्हा स्वाभाविकरित्या संतापाची लाट उमटलीच. गेल्या 10 वर्षात लाखोची रक्कम देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली औरंग्याच्या थडग्यावर खर्च झाल्याचं दिसून येत आहे. या तपशिलाचा खुलासा होताच वादंग उठलाय. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आणि शिवप्रतिकांच्या संवर्धनासाठी पुरेसा निधी नसताना औरंग्याचे लाड का सुरू आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हिंदू विधिज्ञ परिषदेचे ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी हा तपशील शोधून काढला. त्यांनी माहिती अधिकारात जे शोधलं ते पहा. आता आपण वर्ष आणि होणारा खर्च पाहणार आहोत. माहिती अधिकारात गेल्या 10 वर्षात झालेला खर्च समोर आहे. 11-12 मध्ये 47,073 रुपये खर्च झाले. 12-13 मध्ये 80,018 रुपये खर्च झाले. हे सगळे औरंग्याच्या थडग्यावर होणारे खर्च आहेत. 2013-14 मध्ये औरंग्याच्या थडग्यावर 9,246 खर्च झाले. 14-15 मध्ये औरंग्याच्या थडग्यावर 5,000 रुपये खर्च झाले. 15-16 मध्ये औरंग्याच्या थडग्यावर किती खर्च झाले तर 9,395 रुपये. 16-17 मध्ये औरंग्याच्या थडग्यावर 8,632 रुपये खर्च झाले. थडग्याला सांभाळण्यासाठी पैसा खर्चच होतोय. 17-18 मध्ये खर्च झालेली रक्कम आहे 15,540 रुपये. त्यानंतर 18 आणि 19 या आर्थिक वर्षात 18,130 रुपये खर्च झालेले आहेत. औरंग्याचं थडगं सांभाळायला 19-20 मध्ये किती खर्च झाला त्याचा तपशील मात्र उपलब्ध नाहीये. 20-21 मध्ये 3,080 रुपये खर्च झालेले आहेत. रक्कम छोटी असली तरी ती तुमच्या माझ्या खिशातली आहे हे विसरू नका. आणि आता 21-22 मध्ये खर्च झालेली रक्कम पहा. ती आहे 2,55,000 पेक्षा जास्त. तर 2,626 रुपये 2022 पासून नोव्हेंबर 2023 पर्यंत खर्च झाले आहेत. 2022 च्या 1 एप्रिल पासून नोव्हेंबर 2023 पर्यंतचा हा खर्च आहे. या औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रातच आहे. तो मेला इथेच. त्याचं थडगं आता आहे संभाजीनगरच्या खुलताबाद एरियामध्ये. आणि हे थडगं केंद्रीय पुरातत्व खातं खर्च करून सांभाळतं. 2011 ते नोव्हेंबर 2022 या काळातला ह्या थडग्याच्या मेंटेनन्ससाठीचा खर्च 6.5 लाखापेक्षा जास्त आहे. आपल्या समोरचा तपशील हा औरंग्याच्या थडग्यावरील खर्चाचा आहे. आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. औरंग्याच्या थडग्याची इतकी इमाने इतबारे काळजी भारतातच घेतली जाऊ शकते. अशी थडगी जर त्यांच्या मूळ देशात असती तर ती एव्हाना ध्वस्त झाली असती. हा औरंग्या
होता कोण तेही पहा, कारण या औरंग्याचा एक वेगळा तपशील तुमच्या समोर घेत असतो। हा गुजरातच्या दाहोद इथं जन्मलेला एक मुसलमान शासक, क्रूरकर्म्या अशीच त्याची इतिहासातली ओळख आहे। तो इस्लामचा धर्मप्रसारक होता। राज्य करण्यामागे त्याची मुख्य भावना धर्माचा प्रसार करणं ही होती। सत्ताकांक्षी मुघल राजा होता, कारण त्यांनी ही सत्ता प्राप्त करण्यासाठी वडिलाला आणि भावांना मारून टाकलं आणि स्वतः राज्यकर्ता बनला। हिंदू धर्माच्या विरोधात सुभेदारांना सक्रिय करणारा हा राजा ओळखला जातो तो त्याच्या क्रूर कामांसाठी। संभाजी महाराजांची क्रूर हत्या करणारा निर्दयी शासक ही सुद्धा औरंग्याची ओळख आहे, ती नाकारता येणार नाही। अशा क्रूरकर्म्या औरंग्याच्या थडग्याची देखभाल सरकारी पैशातून का होते, असा सवाल हिंदुत्ववादी विचारतायत। जर्मनमध्ये कोणी हिटलरचं समर्थन करत नाही आणि महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर औरंग्याचं कोणी समर्थन करणार असेल, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राज्य सरकारने दाखवलाय की त्याचं निलंबन होतं, त्याच्यावरती कारवाई होते। आम्ही तर म्हणतो त्या अबू आझमीवरती देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आणि आमची निश्चित या ठिकाणी खात्री आहे की औरंग्याचं उदात्तीकरण करणारं हे सरकार नाही, त्यामुळे अनुदान तत्काळ बंद करेल। आणि शिवप्रेमींच्या मनातल्या ज्या भावना आहेत की ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारलं, त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात ठेवायची का नाही हे सरकारने निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी तत्काळ त्याच्यावरती योजना आखावी। हिंदुत्वाच्या नावानं मतं घेऊन सत्तेत आलेल्या महायुतीकडूनच या प्रकरणाची आणि या प्रकरणातल्या हस्तक्षेपाची मागणी होते आहे। नक्कीच असं वाटायला लागले की जे कायदे आहेत त्याच्यापेक्षा कडक कायदा बनवला गेला पाहिजे। मला असं वाटतं की छत्रपती उदयनराजे असतील किंवा या सगळ्या मंडळींनी जे काही भाष्य केलेलं आहे याच्या संदर्भात तो उद्रेक आहे त्याच्यामध्ये। कारण छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं, आज पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षांना अबू आझमींनी पत्र लिहिलंय की जे मी पुस्तकात होतं ते वाचलंय म्हणून मी माझ्या त्या सगळ्या वक्तव्याशी ठाम आहे। मला असं वाटतं की खरोखरच कडक कायदा करणं गरजेचं आहे। औरंग्याच्या थडग्यावर होणारा खर्च एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक शिवप्रतीक आहेत की जी पैशाची मागणी करतायत, पैशाविना धूळ खात पडली आहेत, दुरवस्थेत पोहोचली आहेत। बाजीप्रभू देशपांड्यांच्या स्मारकाची एक आठवण समोर आहे, तशीच परिस्थिती मालवण किल्ल्यावरच्या शिवमंदिराची सुद्धा आहे। मालवण किल्ल्यावरच्या शिवमंदिरालाही देखभाल दुरुस्तीचा खर्च मिळावा अशी जुनी मागणी आहे। ज्या शिवाजी महाराजांना छातीचा कूट करून त्या पावनखिंडीत मराठ्यांनी सांभाळलं, त्या बाजीप्रभू देशपांड्यांची समाधी विशाळगडावर आहे, तुम्ही जाऊन बघा। नीट रस्ता नाहीये तिथपर्यंत जाण्यासाठी, त्या समाधीची काळजी नाही सरकार घेत। एकीकडे मराठ्यांच्या समाध्यांची ही गत आहे आणि अशा क्रूरकर्म्यांच्या समाध्या मात्र सांभाळल्या जातात। आपण आता दोन प्रतीक पाहतो आहोत। एका बाजूला बाजीप्रभू देशपांड्यांचं चित्र आहे, हेच ते नरवीर बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी प्राणाची आहुती देऊन आपल्या राजाचं रक्षण केलं। दुसऱ्या बाजूला शिवमंदिराची चित्र आहेत, जी शिवमंदिराची चित्र ही आपल्याला शिवरायांच्या अस्तित्वाची प्रेरणा देत असतात। या शिवमंदिराच्या कडेही सरकारचं दुर्लक्ष आहे, बाजीप्रभूंच्या स्मारकाकडेही सरकारचं दुर्लक्ष आहे। आता औरंग्याचं थडगं हटवा अशी मागणी होत असली तरी पण पुरोगाम्यांना ते पसंत नसतं। काय म्हणतायत ते लोक, काय त्यांची मतमतांतर आहेत, ऐका। औरंग्याचं थडगं हटवा अशी मागणी होते,
पण दुसऱ्या बाजूला तर्क दिलं जातो की हेच थडगं मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, म्हणून ते ठेवलं गेलं पाहिजे. आता थडगं का ठेवायचं असा प्रश्न विचारला जातो. त्याला उत्तर देतात की औरंग्या मराठ्यांना हरवू न शकता इथेच मेला हे सांगण्यासाठी थडगं जपलं पाहिजे. आता थडगं त्यात सुद्धा ते औरंग्याचं, ही शर्मेची बाब आहे असं म्हटल्यानंतर पुरोगामी लोक उत्तर द्यायला लागतात की थडगं हटवण्यानं कायदा सुव्यवस्था बिघडेल. उदयन महाराजांना मात्र हे कोणतेच तर्क मान्य नाहीत. हवेत कशाला लाड, ते थडगं उखडून फेका अशी थेट भूमिका त्यांनी घेतली आहे. औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरचं? ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय तो लुटायला झाला होता, चोर होता तो. त्याचं उदात्तीकरण काय करायचं? ते कशा करता ते काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात? घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? त्यामुळे ही काय हे बाणगुळ, यांना काय खोदून टाका. नसतं काय, किती लागतं? एक JCB मारला, खापकीने गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी. या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे. कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे. शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा. किमान 10 वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी. उदयन महाराज जेव्हा म्हणतात की कोण आहे औरंग्यावर प्रेम करणारं, त्यानं निघून जावं या देशातून, तेव्हा काही चेहरे चटकन समोर येतातच. औरंग्यावर प्रेम करणारी ही 4 मंडळी लक्षात ठेवा. त्यातलं पहिलं नाव आहे असदुद्दीन ओवेसी, MIMचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर राशपचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड, माजी खासदार MIMचे असलेले इम्तियाज जलील आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. या सगळ्यांना औरंग्या वंदनीय आहे. औरंग्याच्या कबरीचं कौतुक कशाला हा प्रश्न कालही होता, आजही आहे, उद्या तो राहणार नाही अशी किमान अपेक्षा. विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.